नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिगतधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील कला, क्रीडा, संगीत शिक्षकांची कायमच त्या ठिकाणी आपल्याला एक कमेंट पाहायला मिळते की आमच्या जागा येणार आहेत का. 100% या भरतीमध्ये आपण जर विचार केला तर या टेट 3मध्ये आपल्याला कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव या विषयांच्या जागा देखील पाहायला मिळतील. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पटसंख्येनुसार मिळणार आपल्याला पदे. एकंदरीत विचार जर केला तर खरं तर ही न्यूज आजचीच आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर भरती प्रक्रिया 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याआधी प्रेफरन्स देखील त्या ठिकाणी चालू होतील आणि लवकरात लवकर या शिक्षकांची निवड होऊन 30 ऑगस्ट पूर्वी हे शिक्षक आपापल्या शाळेवरती जातील. यंदाच्या शिक्षक भरतीत मोठा बदल करत खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये कला, क्रीडा, संगीत आणि हस्तकला शिक्षकांची स्वतंत्र पदे भरण्यात येणार आहेत. पटसंख्येनुसार ही पदे दिली जाणार असून त्यासाठी BEd आणि DEd धारकांना संधी मिळणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भरतीचे वेळापत्रक आपण जर पाहिलं तर राज्यातील खाजगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांच्या जाहिराती आपण जर पाहिलं तर 20 तारीख त्यानंतर 21 तारीख देण्यात आलेली होती आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही भरती पूर्ण करण्याचं नियोजन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ही पटसंख्येनुसार भरती खरं तर कला, क्रीडा आणि कार्यानुभव तसेच आपण जर पाहिलं तर संगीत शिक्षकांची त्या ठिकाणी होताना दिसेल. तर या ठिकाणी 250 पट संख्या असेल तर त्या ठिकाणी 1 कला आणि 1 क्रीडा शिक्षक त्यांची भरती होईल. 50 पट संख्या 1 कला 1 क्रीडा शिक्षक अशी 2 पदे. आता वरती 250ला 1 कला किंवा 1 क्रीडा किंवा म्हटलंय मध्ये 50 संख्या असेल तर 1 कला आणि क्रीडा असेल. 750ला आपण जर विचार केला कला, क्रीडा, संगीत अशी 3 पदे पाहायला मिळतील. 1000 पद जर असेल तर कला, क्रीडा, संगीत, हस्तकला अशी 4 पदे क्रीडा शिक्षकांना BEd स्केल तर कला, संगीत, हस्तकला शिक्षकांना DEd स्केल देण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. तर अशा पद्धतीने या सर्व शिक्षकांना त्यांचे सोन्याचे दिवस लवकरात लवकर पाहता यावेत यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा. नक्कीच तुमचं स्वप्न या शिक्षक भरतीच्या माध्यमातून पूर्ण होईल, जी तुम्हाला काळजी होती. जो नियम शासनाने सांगितलेला होता की या ठिकाणी प्रत्येक केंद्रासाठी 1 कला किंवा 1 क्रीडा शिक्षक पदाला मंजुरी मिळाली आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे. आणि 100% ही मंजुरी जर मिळाली तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे जवळपास 4000+ पदं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्याचा फायदा देखील शिक्षकांना खूप मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं पाहायला मिळेल. पाहूया या 4000+ जागांमधून किती जागा नक्की येतात आणि या सर्व भावी शिक्षकांचं काम त्यामधून होतंय. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.